नमस्कार, मी खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंढे। आज आपण धाराशिव जिल्ह्यामधील जी जिल्हाभर काम करणारी जिल्हा परिषद आहे त्या जिल्हा परिषदेमध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी मराठवाडा शिक्षक संघ धाराशिव या संघटनेच्या वतीने शेरखाने JS हे या संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत। यांनी आज जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकाच्या समस्या घेऊन आलेले आहेत। त्यांच्या काय समस्या आहेत आणि जिल्हा परिषदेच्या संबंधित आणि कर्तव्यदक्ष म्हणून स्वतःला घेणारे अधिकारी यांनी या शिक्षकाला काय अडचणी आणलेल्या आहेत आणि नेमकं यांचे काय प्रश्न अडचणी सापडले आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाध्यक्ष म्हणून शेरखाने JS मराठवाडा शिक्षक संघ धाराशिव जाधव रमण दत्तात्रय आणि मायाचारी VS हे सर्व संबंधित संघटनेचे पदाधिकारी सर्वसामान्य शिक्षकाचे प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांना विचारूया, सर मोबाईल स्विच का आपण त्यांना विचारूया की नेमकं शिक्षकाच्या समस्या काय आहेत आणि काय अडचणी आहेत आणि कोणत्या अडचणी सोडवल्या नाहीत ती सोडवाव्या म्हणून तुम्ही आलात। कुणाकडे आलात नेमकं? महाराष्ट्रामध्ये आज मराठवाड्यातील सर्व माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या समोर मराठवाडा शिक्षक संघाच्या माध्यमातून लक्षवेधी धरणे आंदोलन आणि निदर्शने सगळ्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर होत आहेत। त्याप्रमाणे मराठवाडा शिक्षक संघ धाराशिवच्या वतीनं धाराशिवच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या समोर आम्ही आज 4 ते 6 या वेळेमध्ये हे लक्षवेधी आंदोलन केलेलं आहे। महाराष्ट्र शासनानं शिक्षक प्रवर्गावर मोठ्या प्रमाणामध्ये 2 घंटे केलं का? हां, 2 महाराष्ट्र शासनानं शिक्षक प्रवर्गावर अनेक अन्यायकारक अशा प्रकारच्या अटी लादलेल्या आहेत। त्याच्या विरोधामध्ये आमच्या एकूण 26 मागण्या आहेत। त्या 26 मागण्याच्या पूर्ततेसाठी म्हणून खरं तर आम्ही हिवाळी अधिवेशनावरच धडक मोर्चा आम्ही दरवर्षी काढत असतो, परंतु सध्या मंत्रिमंडळ आणखी व्यवस्थित स्थापित झालेलं नाही किंवा खातेवाटप झालेलं नाही। म्हणून आमच्या केंद्रीय कार्यकारिणीनं असं ठरवलं की मराठवाड्यातील सर्व माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून आपल्या मागण्या शासनाकडे पाठवाव्यात आणि त्या सोडवून घेण्यासाठी किंवा त्याची पूर्तता करण्यासाठी म्हणून आज धाराशिव या ठिकाणी हे आंदोलन होत आहे। याच्यातल्या प्रमुख मागण्या ज्या आहेत, सर्वांना जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे। 2005 पूर्वी नियुक्त परंतु नंतर 100% झालेले जे शिक्षक कर्मचारी आहेत त्यांना धाराशिवमध्ये फक्त त्यांचे GPF खाती बंद आहेत आणि त्याच पद्धतीने त्यांना जुनी पेन्शन योजना लागू आहे। बाकीच्या प्रवर्गातील शिक्षकांना बाकीच्या केडरच्या असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र ही जुनी पेन्शन योजना दिली। 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी फक्त जाहिरात जरी निघाली असेल तरी सुद्धा त्यांना ही जुनी पेन्शन योजना दिली। फक्त आणि फक्त आमच्या शिक्षक वर्गावर हा खूप मोठा अन्याय करण्यात आला आहे आणि प्राकर्षानं ही पहिली मागणी आम्ही घेऊन ही सगळी निदर्शनं करत आहोत। त्यानंतर राज्यामध्ये जे काही निकषपात्र अनुदानाच्या पात्र शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, 11-12चे वर्ग आहेत, वर्ग तुकड्या आहेत, यांना शासनानं टप्पा घोषित केला परंतु आदेश अद्याप ते करत नाही। किती टप्पा घोषित केला? किती? त्याचा पुढचा 20% मध्ये शाळा असतील त्यांना 40%, 40% मध्ये 60% आणि 60% असल्यामुळे 80%। आमची तर मागणी आहे की या सर्व वर्ग तुकड्यांचं शाळांचं वय झालेलं आहे, नियमाप्रमाणे त्यांना 100% अनुदान मिळालं पाहिजे। ते न देता केवळ टप्पा वाढ केलेला आहे, तो सुद्धा टप्पा वाढ त्याप्रमाणे आमचे पगार होत नाहीत आणि तो टप्पावाढीचा पगार आम्हाला लवकरात लवकर मिळावा ही एक दुसरी मागणी आमची। तसं महाराष्ट्र सरकारनं तुम्हाला काय वचन वगैरे दिलं होतं का? आदेश काढलेले आहेत, मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे। कधी झालाय? कोणत्या सालामध्ये? आता झालेला कालच्या काल म्हणजे ही आचारसंहिता लागण्यापूर्वी हा निर्णय झालेला आहे आणि आता नवीन सरकार स्थापित झालेलं आहे आणि त्यांनी पण आदेश काढलेले आहेत टप्पावाढीचे। तशा प्रकारची प्रक्रिया सुरू आहे, परंतु लवकरात लवकर त्या कर्मचाऱ्यांना ही म्हणजे वेतन मिळालं पाहिजे अशी महत्त्वाची मागणी आमची आहे। त्याच पद्धतीनं राज्यातील जे शिक्षक कर्मचारी आहेत त्यांना 10, 20 आणि 30 ही आश्वासित प्रगती योजना लागू आहे। महाराष्ट्रातल्या सर्व कर्मचाऱ्यांना ही योजना लागू आहे। तसंच आमच्या शाळेमध्ये सुद्धा जे काही शिक्षकाचे कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा 12 वर्षाची वरिष्ठ वेतन श्रेणी आणि 24 वर्षाची निवड श्रेणी देऊ केले शासनानं। तशा प्रकारचे प्रस्ताव मागवलेत परंतु फक्त शिक्षक वर्गाला टार्गेट करण्याच्या हेतूनं आणि
जे भाजपाचे आमदार आहेत बंब साहेब, त्यांनी जे काही त्यांचा आकाश आहे शिक्षकावरती, त्याच्या माध्यमातून आमच्या कुठल्याच शिक्षक प्रवर्गाला 10, 20, 30ची ही प्रगती आश्वासित योजना आम्हाला मिळाली नाही आणि ही आम्हाला मिळालीच पाहिजे, याच्यासाठी ही निदर्शनं आम्ही करत आहोत. बमच्या बोलण्याचा शिक्षकावर काय परिणाम झाला? हे जे आमदार बंब आहेत की जेणेकरून फक्त शिक्षक वर्गाला किंवा शैक्षणिक क्षेत्राला बदनाम करण्याचं काम करतात. आम्ही तसं संघटनेतर्फे भाजपच्या वरील नेत्यांना कळलं होतं किंवा या अशा विघातक शक्ती असणाऱ्या आमदाराला पुन्हा तिकीट देऊ नये, तरी सुद्धा त्यांनी तिकीट दिलं आणि ते निवडूनही आले. त्याच्याबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही, परंतु त्यांनी शिक्षकांना बदनाम करण्याच्या ऐवजी किंवा त्यांना काही बलबुरं म्हणण्याच्या ऐवजी शिक्षकाचे प्रश्न जाणून घ्यावे आणि आपल्या सरकारकडून आमचे काही प्रश्न जे आहेत ते प्रश्न सोडवून द्यावेत, अशी प्रकारची विनंती त्यांना. शिक्षकाला फक्त आणि फक्त विद्यार्थी घडवण्यासाठी, त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं पहिलं एकच काम दिलं होतं, फक्त विद्यार्थी घडवणे आणि विद्यार्थीची गुणवत्ता तपासणे. आता शिक्षकाच्या पाठीमागं किमान 50 कामं महाराष्ट्र सरकारनं लावलेले आहेत, बरेचसे बरं का, आणि त्याच्यात वेळ झाला त्याच्यामुळे विद्यार्थ्याची गुणवत्ता कमी होत आहे. याच्याबद्दल महाराष्ट्राला तुम्ही काय सांगणार? अहो सर, 50 नाही, असे 150-400 कामं शिक्षकांना दररोज करावं लागतात. आता महावाचनाचा एक प्रोग्राम सुरू आहे, पुन्हा हॅकॅथॉन नावाचा प्रोग्राम सुरू आहे, त्याच्यानंतर आजकाल अपार आयडीचं म्हणजे प्रोग्राम सुरू आहे. काल अल्पसंख्याकांचं काहीतरी आणखी नवीन पत्र पडले, दररोज एक पत्र पडतंय आणि त्या पत्राप्रमाणे कारवाई करा, नसता तुमचा पगार बंद केला जाईल, अशा प्रकारची भूमिका आपल्या सुद्धा कारण्यामध्ये केली जाते. मराठवाड्याचे उस्मानाबाद धाराशिवचे जिल्हाध्यक्ष आहेत. कित्येक शिक्षक या कामाच्या ताणामुळे अटॅक आले त्यांना, कित्येक शिक्षक व्यसनाधीन झाले, कित्येक शिक्षकांनी सेवानिवृत्ती घेतली अगोदरच. हे सगळे परिणाम शिक्षकावर होत आहेत. याच्याबद्दल तुम्ही महाराष्ट्राला काय सांगणार? आता आमचं एकच मागणं की आम्हाला फक्त शिकवू द्या, आणि म्हणजे आमच्याकडून तुम्ही गुणवत्ता घ्या, पण तुम्ही आम्हाला तो शिकूच देत नाही. रोज एक पत्र आहे आणि त्या पत्राची कारवाई नाही केली की सगळ्याची पगार बंद केले जातात. त्यामुळे आम्ही शिकवायचं की त्यांची मागणी आलेले ते ऑनलाईन काम करत बसायची, आम्ही तेही करतोय, तरी सुद्धा ही कागद आणल्याशिवाय आम्ही तुमचा पगार करणार नाही, तो कागद आणल्याशिवाय आम्ही तुमचा पगार करणार नाही, अशा प्रकारची पत्र आपल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयामधून सो निघालेली आहेत. आणि म्हणून आमचा विरोध आहे की आम्ही कामे करायला तयार आहेत, गुणवत्ताही द्यायला तयार आहेत, पण प्रत्येक गोष्ट आमच्या पगारावर काय आणता? म्हणून पगार तुम्हाला सरकार आहे ना, सरकार पगार देत आहे, तुमच्या कामाचा दाम देत आहे. तुम्ही 40 तास काम करतात. खऱ्या नियमानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुठल्याही कर्मचाऱ्यांना फक्त 8च तास ड्युटी करावी असं लिहिलं गेलंय. तुम्ही रात्री बी तुम्ही जनगणना करायला असतात. लोकसभेचं विलक्षण आलं की तुमच्याकडे नोंदी असतात, विधानसभेचं विलक्षण नोंदी, ग्रामपंचायतीचं असलं की जनगणना. हे सगळं जर काम लावायचं असेल तर शिक्षकाने शिक्षकाचा पेशा पार पाडायचा का यांच्या निवडणुकीचा पेशा पार पाडायचा, याच्यावर तुम्ही काय म्हणाल? खरं सांगू तुम्हाला, शासनाला शिक्षक लोक म्हणजे समाजाला शिक्षणच द्यायचं नाही, कारण शिक्षकांना एवढ्या विविध कामामध्ये अडकून ठेवलंय त्यांनी की त्यांनी आणि त्यांच्या आणि विद्यार्थ्याची भेटच होऊ नये, आणि झालीच तर ती रात्रभर बी ऑनलाईनची कामं करत जागरण झालं असतंय, दिवसामध्ये त्यांना ते काम व्यवस्थित करू शकत नाहीत. म्हणून शासनाकडे आमची मागणी आहे की आमच्याकडे साहेबाला मागणी काय करा बाबा, एवढा शहाणा आहो म्हणाव तुम्ही, तुम्ही माध्यमातून एवढे शहाणे आहात. या शिक्षकाला एकच काम का दिलं नाही, 25 का काम दिले, 50 का काम दिले? तुम्ही कायच काम करीत नाहो. 2-2, 2.5 लाख रुपये तुम्हाला पेन्शन आहे. इथं 8-8 घंटे काम करणाऱ्या शिक्षकाला एवढा ताण का देतात, याच्यावर तुम्ही काय सांगाल? बमला सांगा डायरेक्ट. बम साहेब, तुम्ही फक्त शैक्षणिक क्षेत्राच्याच मागे लागू नका, बाकीच्याकडे खूप मोठा भ्रष्टाचार आहे. म्हणजे रोड बांधण्यामध्ये इंटरेस्ट शासनाला आहे, गुवाहाटीला जायचा इंटरेस्ट शासनाला आहे, अनेक गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे. फक्त शैक्षणिक क्षेत्राला बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून बम साहेब अशा प्रकारची भूमिका घेत आहेत की त्यांनी गरबाड भत्ता, चुकीची कागदपत्र दिली, अक्षरशः शिवीगाळ त्यांनी शिक्षकांना केले त्यांच्या भाषणामध्ये. तर अशा प्रकारचं आमदार आपल्या महाराष्ट्राला लावणं ही खरं तर खंत आहे, कारण महाराष्ट्राला घडवण्याचं काम शिक्षक क्षेत्र शिक्षक करतात, आणि शिक्षकांना बदनाम करून शिक्षक कसे चोर आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न हे करतायत. आणि म्हणून आमची मागणी आहे, खरं तर यांना मंत्रिमंडळात घेतलं नाही त्याबद्दल आम्ही फडणवीस साहेबांचं अभिनंदन करणार आहेत, अभिनंदन करतो, कारण यांना जर शिक्षण मंत्री केलं असतं तर त्यांनी महाराष्ट्राचा काटा काल्याशिवाय ठेवून राहिला. आता देवेंद्र फडणवीस साहेबांचं तुम्ही अभिनंदन केलंय, त्यांना अजून एक अभिनंदन करा. फक्त आम्हाला विद्यार्थी घडवून महाराष्ट्राचा इतिहास कायापालट करण्यासाठी
आणि महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न साकार करण्यासाठी यांच्या स्वप्नाला अनुसरून महाराष्ट्राचे विद्यार्थ्याची गुणवत्ता देण्याचीच जबाबदारी आमच्यावर द्या, असं तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या नवीन मुख्यमंत्र्याला काय सांगा? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून शिक्षण किती महत्वाचं आहे. जो कोणी पिल तो गुरु करल्याशिवाय राहणार नाही, एवढा मोलाचा सल्ला त्यांनी दिलेला आहे. पण आपलं शासन हे सगळं विसरून शिक्षकाच्या मागे दुसरीच कामं लावून आम्हाला ते कामं करू देत नाही. म्हणून आम्हाला नवीन नवनिर्वाचित जे शासन आहे, फडणवीस साहेब असतील, अजयदादा असतील किंवा एकनाथभाई शिंदे असतील किंवा इथून होणारे जे काही शिक्षण मंत्री असतील, त्यांना आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला शिकवू द्या आणि आमच्याकडून गुणवत्ता तुम्ही घ्या, परंतु आमची कामं बंद करा. याच्यासाठी आम्ही अशा प्रकारची आंदोलन केलेली आहे. शेवटची मागणी तुमची, आता शिक्षण अधिकाऱ्याला तुम्ही पत्र दिले, काय आश्वासन दिले त्यांनी? शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलं की ही सर्व मागण्या ज्या आहेत ते शासन स्तरावरच्या आहेत आणि त्यांच्या स्तरावरच्या ज्या मागण्या आहेत ते वरिष्ठांकडे ते आपण कळवून मार्गदर्शन मागून ते सोडवूत, अशा प्रकारचं आश्वासन तुमच्या ठिकाणचे उपशिक्षण अधिकारी लांडगे साहेब आहेत त्यांनी दिलेत. आज सुधा साळुंखे मॅडम ह्या शिक्षणाधिकारी जे आहेत ते आज नाहीत. आमची निराशा झाली की त्यांच्या समोर आम्हाला प्रश्न मांडायचे होते, इथून मांडा. पण लांडगे साहेबांनी मॅडमला सांगा की आम्हाला जिल्ह्यामध्ये तरी आमची गुणवत्ता विद्यार्थ्याची घडावी, त्याच्यामुळे आमच्या कामाचा जी मोठा बगडा आहे ते कमी करा असं सांगा. मग आम्ही लांडगे साहेबांना भेटलो, त्यांना निवेदन त्यांनी आमचं ऐकून घेतलं, सोनटके साहेबांना ऐकून घेतलं आणि आम्ही वरिष्ठांकडे तुमचं हे प्रश्न पाठवू अशा प्रकारे त्यांनी आश्वासन दिलं. पण आदरणीय साळुंखे मॅडमला आमची एक विनंती आहे की आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये फक्त 2005 पूर्वीच्या 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या लोकांचं जीपीएफ बंद आहे, तेवढं तुम्ही आमचं जीपीएफ सुरू करावं आणि आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करावी. एवढं जर तुम्ही केलं तर खूप केलं आणि आमचं मराठवाडा शिक्षक संघ त्यांचं म्हणजे आभारी राहील, अशा प्रकारचे त्यांना विनंती आहे. तर हे आहेत मराठवाडा शिक्षक संघ धाराशिव, या धाराशिवचे जिल्हा अध्यक्ष आहेत शेरखाने JS. तर यांची अत्यंत तळमळ आहे की शिक्षकाला फक्त शिकवू द्या, इतर कामं आमच्यावर लादू देऊ नका, विद्यार्थ्याची गुणवत्ता ढासळत आहे. तर विद्यार्थ्याची गुणवत्ता घ्या आणि आम्हाला जे नेमून दिलेले घंटे आहेत ते घंटे पूर्ण काम करून घ्या, पण विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी म्हणून आम्हाला शिक्षक पेशा आहे. आम्हाला आमदारकी, खासदारकी, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदा या निवडणुकीचे कामं लावू नका. आमच्या शिक्षकाचं भलं करण्यासाठी जुनी पेन्शन लागू करा, आमच्या सर्व शिक्षकाला कामाचा दाम आणि केलेल्या नोकरीची म्हातारपणामध्ये सोय करा, अशीच त्यांची तळमळीची मागणी आहे. तर बघूया जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद धाराशिव या ठिकाणचे शिक्षण अधिकारी, CO साहेब आणि संबंधित अधिकारी नेमकं काय निर्णय घेतात ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास YouTube चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे समाज हिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.